नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आज आपल्या सेटअप अकॉर्डिंग आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कुठे आपण त्याला बुक केलेलं आहे, सर्व काही डिटेलमध्ये आपण या अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ऑर्डर बुकमध्ये जे तुम्ही बघताय, इथे तुम्हाला दिसेल की एक्झॅक्टली आपण जे आज ट्रेड घेतलेला आहे सेटअप अकॉर्डिंग, तो आपण घेतलेला आहे निफ्टीमध्ये. एकच ट्रेड होता. आज निफ्टीची वीकली एक्सपायरी पण आहे, कारण की आज थर्सडे आहे आणि थर्सडेला आज निफ्टीची वीकली एक्सपायरी असते. त्या अकॉर्डिंग आपण आज निफ्टीला ट्रेड केलेला आहे. एकच ट्रेड घेतला, प्रॉपर त्याला सेटअप अकॉर्डिंग एक्झिक्यूट केलेला आहे आणि चांगल्या वेळेला त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली आपण काय सायकोलॉजीने तो ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. तो इथे मी निफ्टीचा चार्ट लावून घेतलेला आहे. निफ्टीची ओपनिंग स्लाइटली अपडाऊन होती. फर्स्ट कॅन्डल याची बुलिश होती, कारण की ह्या ज्या क्लोजिंग लेवल आहे ह्याच्यापासून आणि खाली ओपनिंग दिलेली होती. ह्यामध्ये क्लॅरिटी नव्हती की हा अपसाईडला जाणार की डाऊन साईडला येणार, कारण की कॅन्डल स्ट्रॉंग नव्हती. वरच्या साईडने याला वीक होता. थोडंफार हा डाऊन साईडला आला, मोमेंटम केलं डाऊन साईडनी आणि ह्या कॅन्डलमध्ये जेवढी पण मोमेंटम होती एकाच कॅन्डलमध्ये यांनी वाईपआउट केली आणि अपसाईडला गेला. डायरेक्शन दाखवलं की अपसाईडला जाऊ शकतो. या टायमिंगला आपण लाईव्ह मध्ये पण होतो. मी डायरेक्टली सांगितलं होतं की आपल्या सेटअप अकॉर्डिंग जे कन्झर्वेटिव्ह प्लेयर आहेत त्यांच्यासाठी इथे ट्रेड नाही आहे. जे अग्रेसिव्ह आहे त्यांनी भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतलेला होता आणि एक्झॅक्ट हे जे लेवल आहे या लेवलवर त्यांनी टार्गेट पण बुक केलं. तर ही जी मोमेंटम होती हे आपण टोटली इग्नोर केलेली आहे, कारण की डायरेक्ट मोमेंटम होती. आपण इथे सेटअप क्रिएट होण्याचा वेट केला. आपला जो सेटअप आज ऍक्टिव्हेट झालेला आहे तो रिव्हर्सल साईडने झालेला आहे, कारण की तुम्ही बघाल ही अपसाईडची मोमेंटम होती. इथे आणि रेजिस्टन्स फेस केला, पुष्कळ इथे थांबलेला आहे. हा जो फ्रॅक्टल आहे इथे ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर पुन्हा अपसाईडला जायला पाहिजे होता. जर याला अपसाईडचं कंटिन्यू करायचं असतं तर इथनं हा कंटिन्यू केला असतं आणि डायरेक्ट याच्या वर जर क्लोजिंग दिली असते तर अपसाईडचे टार्गेट आहे ते आपल्याला बघायला मिळाले असते. बट तसं न करता जर ह्याला आपण एक बॉक्स बनवून घेऊ, तर बॉक्स अकॉर्डिंग जर तुम्ही बघाल तर मी इथे लावून घेतो बॉक्स एक. तर हा बॉक्स आहे एक्झॅक्टली, आणि या बॉक्सला या कॅन्डलमध्ये जी की ही बिअरिश WRC आहे, या कॅन्डलनी ब्रेकडाऊन केलं, स्ट्रॉंग ब्रेकडाऊन होतं. हा फ्रॅक्टल आणि हा जो एक मोमेंटम होता जो की अपसाईडने एक डायरेक्शन दाखवत होता, त्याला पण यांनी ब्रेक केलं आणि एक चांगली क्लोजिंग डाऊन साईडने दिलेली आहे. सेटअप अकॉर्डिंग आपल्याला ज्या प्रकारे पाहिजे, जो सिनॅरिओ पाहिजे, लोअर हाईज अकॉर्डिंग पाहिजे, ते सगळं इकडे फुलफिल होत होतं. त्या अकॉर्डिंग आपण ह्याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. क्लोजिंग घेतल्यानंतर ह्याच्याकडे जो स्पेस होता तो खूप मोठा होता, डायरेक्ट डायरेक्ट डे लो होता. तुम्ही जर बघत असाल की डायरेक्टली या लेवलपर्यंत हे पूर्ण स्पेस जे आहे ते ओपन आहे. आपण एंट्री घेतली, लगेचच यांनी जे कॅन्डल आहेत ते डाऊन साईडला बनवायला स्टार्ट केल्या आणि आपला जो टार्गेट आहे ऑलमोस्ट इथे डन करून दिलेला आहे. ही कॅन्डल जेव्हा डाऊन साईडनी स्पाइक लावली, एक्सपेक्टेड होतं की ही कॅन्डल डाऊन साईडने एक क्लोजिंग देईल, त्यानंतर डाऊन साईडची अजून पण हा टार्गेट दाखवू शकतो. बट त्यांनी तसं न करता ही जी क्लोजिंग आहे या रेंजच्या वर दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली इथे बघत असाल. त्यानंतर थोडाफार हा वर निघाला आणि या लेवलवर जे ऑप्शन प्रीमियम आहेत ते डाऊन साईडनी श्रिंक व्हायला लागलेले होते, मेल्ट व्हायला लागलेले होते, कारण की आज मी ज्या प्रकारे सांगितलं की निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे आणि आपण जे व्हिडिओ बनवतोय किंवा मग आपण जे ट्रेड घेतोय चॅलेंज अकॉर्डिंग, जे की आपण 30 डे चॅलेंज चालवतोय, त्यामध्ये ऑप्शन बाईंग करतोय. आणि ऑप्शन बाईंग मध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण जनरली स्काल्पिंग अकॉर्डिंग ट्रेड घेतो. जर मोमेंटम फास्ट असलं तर त्याला आपण कॅरी करतो, अदरवाईज जे टार्गेट मिळतंय त्यावर आपण बुक करतो. तर ह्या कॅन्डलमध्ये जसं आपल्याला दिसलं की हा अपसाईडने जातोय आणि जे पुट साईडची प्रीमियम आहे ते डाऊन साईडने येतोय, तर आपण टाईट ट्रेल करायला स्टार्ट केलं. जो ट्रेलिंग कन्सेप्ट आहे तो इथे वापरलेला आहे. इथे जो आपला एसएल लागलेला होता तो फर्स्ट ट्रेलिंग अकॉर्डिंग आपण या कॅन्डलवर लावला. देन सेकंड जो ट्रेलिंग होता तो ह्याच्यावर लावला. त्यानंतर इथे एक रेड कॅन्डल बनलेली आहे. इथे तर डायरेक्टली आपल्याला बुक करायचंच होतं, बट बघत होतो मी की ह्यानंतर हा डाऊन साईडला जाऊ शकतो का. बट हा खाली न जाता रिव्हर्स व्हायला लागला आणि प्रीमियम पण डाऊन साईडनी स्पाइक लावत होते. तर मी अजून जो एसएल आहे तो टाईट ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला, कारण की जर ह्याच्यावर निघाला असता तर तसाही मग इथे लावलेला जो ट्रेलिंग आहे तो बुक झालाच असता. त्या अकॉर्डिंग जे एक्स्ट्रा पॉईंट्स मिळत आहेत ते सिक्युअर करण्यासाठी मी टाईट ट्रेल केलं आणि ह्याच्यावर लावला. त्यानंतर निफ्टी स्लाइडली अपसाइडली निघालेला आहे. इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या लेवलवर बुक झाला. त्यानंतर कंटिन्युअस हा रिव्हर्स करून आता पुन्हा अपसाईडनी जातोय. ऑलमोस्ट डे हायवरच आता ट्रेड करतोय. तर ह्यानंतर आपण कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केलेला नाही आहे, कारण की M1चा एक रूल आहे की जर फर्स्ट ट्रेडमध्ये जर आपलं चांगलं प्रॉफिट झालेलं आहे तर आपण सेकंड ट्रेड घेत नाही, त्यालाच क्लोज करतो. त्या अकॉर्डिंगच आपली जी अॅक्युरेसी निघून येते ते 80% येते. फर्स्ट ट्रेडमध्ये प्रॉफिट घेऊन आपण जे बाहेर निघतो त्यावरच आपण ही अॅक्युरेसी काढलेली आहे. अदरवाईज रॅन्डमली जर ट्रेड घेत राहिले, 2 ट्रेड 4 ट्रेड जर झाल्या तर ते ओव्हर ट्रेडिंगमध्ये येतात आणि ते मग प्रॉपरली आपल्याला जे अॅक्युरेसी आहे ते काढून देत नाही. त्यामुळे आपल्याला जे फर्स्ट ट्रेडमध्ये मिळतं त्यावरच आपण सॅटिस्फाईड राहतो. तर आजचा पण दिवस आपण चांगल्या प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे. तुम्ही इथे डायरेक्टली बघत असाल एक्झॅक्टली आपण जी एंट्री घेतलेली होती ती या ब्रेकडाऊनवर घेतलेली होती. इथे आपण एसएल लावलेला होता. स्पेस जो होता तो प्रॉपरली डे लो पर्यंत ओपन होता. एक्झॅक्टली आपल्या स्पेसला त्यांनी टच केलं आणि त्या लेवलपासूनच रिव्हर्स झालेला आहे. तर आपली एंट्री पण प्रॉपर लेवलवर झालेली आहे आणि आपली एक्झिट पण प्रॉपर लेवलवर झालेली आहे. हा मोमेंटम का बरं आपण एक्झिक्यूट नाही केला हे मी लाईव्ह मध्ये पण सांगितलं आणि आता इथे पण सांगितलेलं आहे, कारण की हा डायरेक्ट होता तर सायकोलॉजी अकॉर्डिंग नव्हता. जर मीच रूल फॉलो करणार नाही तर माझ्या स्टुडंटला पण डिफिकल्टी होऊ शकते. त्यामुळे मी डिसिप्लिन राहणं गरजेचं आहे. त्यामुळे मी इथे ट्रेड घेतलेलं नाही आहे. जे पण अग्रेसिव्ह प्ले करतात, आपले लाईव्ह मध्ये पण भरपूर जणांनी या लेवलवर ट्रेड घेतलेला होता, बट मला घ्यायचा नव्हता, कारण की मी जे करणार तेच माझे स्टुडंट मला बघतात. त्या अकॉर्डिंगच मी इथे
या मोमेंटमला इग्नोर केलेला आहे, या मोमेंटमला कॅप्चर केलं. तर इथे तुम्हाला प्रॉपरली समजलं असेल की निफ्टीच्या इंडेक्सवर कशा प्रकारे आपण ट्रेड घेतला. यालाच आपण एकदा बघून घेऊ की एक्झॅक्टली ऑप्शन प्रीमियमवर कशा प्रकारे आणि मोमेंटम दिलेली आहे ती. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शनचे चार्ट लावून घेतो. ठीक आहे, तर ऑप्शनचा चार्ट इथे आपण लावून घेतलेला आहे. मी जो बाय केलेला होता तो केलेला होता 24,650चा पी. एक्झॅक्टली तो बाय झालेला होता ह्या कॅन्डलमध्ये. कारण की तुम्ही जर बघाल तर ह्या कॅन्डलमध्ये आपली एंट्री होती, जी सेम कॅन्डल आहे ऑप्शन प्रीमियमची ही कॅन्डल आहे. ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. ह्याचा लो आपण एसएल लावलेला होता. कंटिन्युअस आणि अपसाईडने पुश केलं आणि अपसाईडचं डायरेक्शन दाखवून डे हाय पण यांनी लावलेला आहे. क्लोजिंग डाऊन साईडने दिली. ह्यामध्ये डायरेक्शन दिसलं होतं की हा डाऊन साईडने श्रिंक होत आहे, तर त्या अकॉर्डिंगच आपण टाईट टेल करून ठेवलेलं होतं. जेव्हा इथे थोडा थांबला तर दिसत होतं की हा या साईडनं पण येऊ शकतो आणि डायरेक्ट इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो बुक होऊ शकतो. त्यामुळे मी या कॅन्डलच्या लोवर ट्रेलिंग केली आणि जेव्हा इथं खाली आलेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो बुक झाला. त्यानंतर तर कंटिन्यू तुम्ही बघताय आता ऑलमोस्ट 6 रुपयावर आलेला आहे. फुल चान्सेस आहे की हा झिरो पण होऊ शकतो, कारण की डायरेक्शन अपसाईडने सुरू आहे आणि जो स्ट्राईक प्राइस आहे 650चा ह्याच्या वर मार्केट सुरू आहे. तर चान्सेस आहेत की हा झिरो पण होऊ शकतो. याला आपण कॅल्क्युलेट करून बघू की एक्झॅक्टली आणि किती पॉईंट्स दिले आणि कशा प्रकारे मोमेंटम केलेली आहे. तर एक्झॅक्टली या लेवलपासून तर या लेवलपर्यंत जर आपण कॅल्क्युलेट करू तर 100 पॉईंट्स यांनी दिले. आपले जे बुक झालेले आहे या लेवलपर्यंत ऑलमोस्ट 60-65 पॉईंट्स आपले इथे बुक झालेले आहे. तर 60-65 पॉईंट्स भरपूर आहेत निफ्टीच्या मुवमेंट अकॉर्डिंग. कारण की निफ्टीची मुवमेंट कशी राहते तुम्हाला माहिती आहे. इंडेक्स पण स्मॉल आहे, 24,000चा इंडेक्स आहे. बँक निफ्टीवर आपण जास्त एक्सपेक्ट करतो कारण की इंडेक्स पण मोठा आहे आणि त्याची प्रीमियम पण मोठे असतात. त्यामुळे आपण तिथे जास्त पॉईंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. इथे आपल्याला सेटअप अकॉर्डिंग आणि स्पेस अकॉर्डिंग जितकं मिळालं तेवढं आपण प्रॉपरली बुक केलेलं आहे. जे पण सर्व काही गोष्टी होत्या ते टोटली आपण डिस्कस केलेल्या आहे लाईव्ह मध्ये. जे लाईव्ह मध्ये असतील त्यांना तर माहिती आहे की एक्झॅक्टली आपण कशा प्रकारे सगळ्यांना मॅनेज केलं. भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतलेला होता आणि चांगल्या त्याला बुक केलेला आहे. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल की एक्झॅक्टली आपली एंट्री कुठे झाली आणि कुठे आपण बुक केलेला आहे ते. एकदा पुन्हा आपण चेक करून घेऊ ऑर्डर बुक मध्ये आपण बघून घेऊ एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे आणि कोणत्या टाइमला आपण त्याला बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर ऑर्डर बुकमध्ये जर बघाल तर निफ्टीचा रिव्हर्सल ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो केलेला आहे 10 वाजून 50 मिनिटाच्या जवळपास. तिथे मी निफ्टीचा 24,650चा पी बाय केलेला. तो आपला बाय झालेला होता 57 रुपयामध्ये. आणि ह्यानंतर याचा जो ट्रेलिंग आहे याला जे आपण बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 11 वाजून 52 मिनिटांनी. 24,650चा पी तो आपला बुक झालेला आहे 121 मध्ये. तर सेटअप अकॉर्डिंग आपल्याला निफ्टीने आज ट्रेड दिला. आज निफ्टीची एक्सपायरी पण आहे, ज्या प्रकारे मी सांगितलं त्याचं पूर्ण बेनिफिट आज आपण घेतलेलं आहे. माझ्यासोबत जे लाईव्ह होते त्यांनी पण चांगल्या प्रकारे आज निफ्टीला ट्रेड केलं आणि प्रॉपर लेवलवर त्याला बुक केलेलं आहे. होप करतो आजची पण लाईव्ह तुम्ही एन्जॉय केलेली असेल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मध्ये जॉईन व्हायचं असेल, आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसपासूनच तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये येऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करून लर्निंग करू शकता. तर इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये पण क्लिअर झालेलं असेल की आजच्या ट्रेडचे अपडेट काय होते. आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.